नमस्कार, जय लहुजी मित्रांनो. मातंग लहुजींचा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांनी दलित साहित्य संमेलन या अध्यक्षपदी केलेलं भाषण आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओ. अगोदर मित्रांनो, मला परत एकदा आठवण करून देतो की हे भाषण अण्णाभाऊ साठे यांनी सन 1958 मध्ये दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद करत असताना केलेले आहे. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांचे उद्गार या शब्दापासून सुरू होते की नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाहक व बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रात दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्यासारख्या एका दलितानं करावं हा एक अपूर्व असा योग असला तरी हे आचार्य अत्रे यांचे कार्य मी करीत आहे याची मला जाणीव आहे. दलित साहित्यिकांचे वेगवेगळे संमेलन भरवून हा सुद्धा का उभा करता असा प्रश्न काही मंडळी करीत आहेत. काहींच्या मते अस्पृश्यता निवारण करणारा कायदाच अस्तित्वात असल्यामुळे आज दलित हा शब्द निरर्थक झाला आहे. सर्व काही ठीक आहे, परंतु हा प्रश्न निर्माण करणारे दलितांना माणूस मानतात, पण त्या दलितांना एक वर्ग आहे ती गोष्ट ते मान्य करीत नाहीत. त्यामुळेच हा वरील प्रश्न निर्माण होत आहे. कारण केवळ महाराष्ट्रापुरतेच जरी बोलायचे झाले तरी दलित माणसाचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात अस्तित्वामध्ये आहे. त्यांचे जीवन वेगळे असून इतर वर्गाशी ते संलग्न आहेत. हा वर्ग या देशात अग्रेसर असून त्यांच्या न्यायी संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक सांस्कृतिक पाया आहे, परंतु तो पिळला जाणारा आणि कष्ट करणारा दलित म्हणून निराळा आहे आणि उपेक्षित आहे. आणि अशा या दलिताला आपले जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे, त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे एवढीच त्यांची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा असं वाटणं गैर नाही, कारण तरंगमय तळ्यामध्ये पडलेली सावली जशी लांब लुळकी आणि डगमगती दिसते, तद्वत आजचा दलित आजच्या साहित्यात दिसतो. हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे. त्या हृदयाचे तदम्य स्पंदन होत असते. त्यात हर्ष, खेद, कोमल, कठोर अशा भावना जागृत झाल्यात. त्या भावनांचे तंतू जुळून त्यांच्या भावनांचा उगम कशात होतो याची कोणी नीट दखल घेत नाही. हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही तोपर्यंत तो त्यांचे दलिताचे साहित्य निर्माण करू शकत नाही. दलित वर्गाचे अथांग जीवन दिसण्यासाठी लेखकाला एक दिव्य दृष्टी असावी लागते. तो त्या वर्गाशी एकनिष्ठ असावा लागतो, तो वस्तुनिष्ठ असावा लागतो आणि त्याच्या दलित वर्गाच्या सर्व न्यायी संघर्षावर आणि त्याच्या अंतिम विजयावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे तो लेखक ध्येयवादी असला पाहिजे आणि त्याची कल्पकता ही अशीच हवी. माणूस जगतो का आणि जगण्यासाठी एवढा धडपडतो का याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो. तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो. खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगांना पेट देतो किंवा पोलादाचा रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असते. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मरण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगांना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाहीतर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळी निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे, या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे आणि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे. दलितात ही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात, पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामासांचा केवळ गोळा असतो, तो निर्मितीक्षम असतो, तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो. एका झाडाखाली 3 दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून 2 मुलंनी बायको यांना जगविणारा हा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्यांची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र असते. कुटुंब संस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो, परंतु त्याची कुटुंब संस्था भांडवलदारांनी आणि जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे.
याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्याविषयी लिहावे, जपून लिहावे, कारण या समाजाची घडीनघडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलावयाचे झाले तर असे म्हणता येईल की हे जग, ही पृथ्वी शिशाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे. अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पहा, मग लिहा, कारण जावे ज्यांच्या वंशा तेव्हा कळे हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्यांच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा. कारण तो कलावंत जनतेच्या बरोबर असतो, त्याच्याच बरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरुरी आहे. परवा मराठी भाषेसाठी जनतेने अभूतपूर्व असा संग्राम दिला. खऱ्या अर्थाने तो लढा मराठी साहित्यासाठीच होता आणि आहे. त्या लढ्यात 16 वर्षाच्या मुलींनी आत्मबलिदान दिले. त्या लढ्यात जे कलावंत जनतेबरोबर होते त्यांनी या महाभारतावर कौनं रचली. कुणाच्या काव्याच्या करवती तापल्या, कुणाच्या कृपणता वीररस उधळू लागले, कुणी मराठी भाषेची महती गायली. त्या कलावंतांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. परंतु जो कलावंत जनतेबरोबर नसतो तो बंद खोलीतील कला मांडीवरच्या खुणा मोजतो आणि मांडीवरच्या खुणा मोजणारी आम्हा दलितांची कला नसते. आमची कला डमडम गोळीच्या खुणा मोजते, ती आमची कला, ते आमचे साहित्य. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या गालावरच्या तिळावर जी सुंदर कलाकृती असेल ती कलाकृती आमची. तो कलावंत ध्येय जाणत नाही, जनता जाणत नाही, तो कोणत्या मार्गाने जातो याची कैक उदाहरणे देता येतील. आम्हाला जे दिसते ते आम्ही लिहितो. कला ही वर्गातील असावी, प्रचारातील असावी असा त्यांचा दावा असतो आणि अशा या कलावंतांचा आज बोलबालाही कमी नाही. परंतु जो जनतेला जाणत नाही तो तिला विद्रूप करतो याची नमुने मराठी साहित्यात मुबलक मिळतात. एका 12 वर्षाच्या मुलीचे बोक्यावर प्रेम बसणे आणि त्याने कामवासना तृप्त करावी म्हणून तिने चड्डी फेडणे, हा कथेला काय नाव देता येईल? ही माणसाला हैवान करीत नाही का? एक कारकून संतती नियमन करावे म्हणून स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतो, पण त्याची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहते म्हणून तो झोरतो. याचा अर्थ ती बाई व्यभिचारी होत नाही का? कथेपासून आम्ही काय शिकावे? महिला संघाची अध्यक्ष बाई पुण्याहून मुंबईस येत असता गाडीत भेटलेल्या एका माणसाबरोबर अखेरचा डाव खेळते. ही माणसांची निंदा नाही का? या कमला फडकेंच्या कथेत मराठी माणूस नाही आणि दलित तर मुळीच नाही. हे फडके पती पत्नीचे वाङ्मय असेच नाही का? याचाच अर्थ जो ध्येय जाणत नाही तो जनतेला विद्रूपच वाटतो. हे सर्व मनोविश्लेषणवादाची रापी घेऊन माणसांची कातडी सुमलू लागली आहे. म्हणून हे दलितांचे वेगळे साहित्य संमेलन भरत आहे. एवढेच. हे मनोविश्लेषणवादी आपल्या वाङ्मयाचे समर्थन करताना म्हणतात, जीवनाच्या 2 बाजू असतात, पैकी एकीचा खोल जाऊन आम्ही अंत घेतो, परंतु नाशिकात गंगा आणि गटार दोन्ही अस्तित्वामध्ये आहे. तुम्ही गंगेऐवजी गटारच का पसंत करता? आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे, कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन संघर्षाने झडली आहे. जेव्हा दलितांची सावली असह्य होती तेव्हा महानुभव पंथीय साहित्यकांनी सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून बंड केले, ते आमचे साहित्यिक. माणसाला माणूस मानून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली, ते आमचे साहित्यिक. आणि चुकलेले महाराजचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक. जो दलिताला कडेवर घेतो त्याला जिभेवर घेतो आणि त्याला जो विद्रूप करतो त्याला दलित विद्रूप करतो, अशी इतिहासाची साक्ष आहे. शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते, त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड आहे. ते देखील काही लेखकांना सहज साधून जाते, पण त्या आत्म्यामागची इतिहास परंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावणे फार अवघड आहे. हा आचार्य अत्रे यांचा खुलासा आम्ही दलित लेखकांनी समजून त्याचा अर्थ लावावा आणि इतिहास परंपरा शोधण्याचा प्रयत्न करावा.
आम्ही आपल्या वर्गाचे इमान पटवून त्याचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेऊन त्याचे साहित्य निर्माण करू. या दलिताचे जीवन सुखी व समृद्ध कसे होईल याची काळजी करूया. या दलिताला त्याच्या जीवनाला वरच्या पातळीवर नेण्याचा आपल्या कलेतून प्रयत्न करूया. काही विद्वान म्हणतात अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे तेव्हा दलित हा प्राणी अस्तित्वामध्ये नाही, परंतु हा केवळ भ्रम आहे. एका गावात एका सार्वजनिक आडावर पाणी भरताना उच्चवर्णीय हिंदूंची काळजी धडधडतात. महारांचा पोहरा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत आपला पोहरा पाण्यात सोडत नाही. कित्येक हॉटेलांमध्ये खास कप ठेवलेले आढळतात. याचे कारण युगायुगाचे समज एका क्षणामध्ये नष्ट होत नसतात. म्हणून आम्ही दलित साहित्य निर्माण केले पाहिजे. एके ठिकाणी ग्वारकी म्हणतो, शब्द आणि कल्पनांच्या साधनावर उभारलेल्या या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचे ज्ञान करून देणे हेच आहे. असे म्हणता येत नाही. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव्य जगाच्या बंधनातून मुक्त करणे. आणि तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार मानवाला करून देणे हे वाङ्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. खऱ्या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते. म्हणून ही वरील अर्थाने परिपूर्ण असे साहित्य निर्माण करू आणि लेखण्यात दलितांच्या चरणी अर्पूया. एवढेच.